नमस्कार प्रेक्षकांनो, ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये ही अपूर्वा खूपच मानसिक तणावात तुम्हाला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, झालं असं की अपूर्वा आणि दादा काकाचं बोलणं झाल्यानंतर सगळेजण घरी येतात. माई आणि सुवर्णाई अपूर्वाला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात की तू फक्त बाळाला जन्म दे, त्या बाळाची जी काही काळजी असेल ती आम्ही घेऊ, तू काळजी करू नको, आणि तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. परंतु इथे दादा काका खूप चिडतो आणि बोलतो की तुम्ही का तिच्यावर जबरदस्ती करताय, तिला नको आहे ना बाळ, मग तुम्ही जबरदस्ती करू नका. यानंतर माई दादा काकाशी फुगून बसते आणि या दोघांचे वाद होतात. आणि हे सगळं पाहिल्यानंतर अपूर्वा आधीच टेन्शनमध्ये असते. तिचं टेन्शन अजून वाढतं. ती सगळ्यांना सांगते की मला एका क्षणी वाटतंय की मला मूल हवंय, परंतु दुसऱ्या क्षणी वाटतं की मी यासाठी तयार नाहीये, माझा खूपच गोंधळ उडतोय. आणि यानंतर मग बेडरूममध्ये असताना सुद्धा अपूर्वाला बिलकुल झोप लागत नाही. ती रात्रभर जागी राहते आणि जुन्या गोष्टी ज्या काही घडल्या आहे या बाळासंबंधित, या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसते. घरातल्यांना सगळ्यांनाच बाळ हवंय, फक्त तिलाच नकोय, म्हणून ती सध्या प्रचंड तणावात आहे. अजूनही तिला ठाम निर्णय घेता येत नाहीये, त्यामुळे ती सध्या खूप मानसिक तणावात आहे.